नमस्कार, मी मंजुषा टंकसाळी. मराठी भाषा विश्व या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण मराठी व्याकरणामधला शब्दांच्या जाती हा भाग बघणार आहे. तत्पूर्वी मराठी व्याकरण म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. काय आहे व्याकरण? कशाला व्याकरण म्हणतात? व्याकरण म्हणजे कुठलीही भाषा असेल, मराठी, हिंदी, इंग्रजी, कुठल्याही भाषा जर असेल तर त्याला स्वतःचं असं व्याकरण असतं. व्याकरण म्हणजे भाषा शुद्ध करणारं शास्त्र, म्हणजे सायन्स त्याला आपण म्हणू शकतो, की ज्या पद्धतीने भाषा शुद्ध करता येते ते जे काही नियम आहेत त्याला व्याकरण असं म्हटलं जातं. तर या व्याकरणामध्ये सुरुवातीला येतं ते म्हणजे शब्दांच्या जाती. आपण या शब्दांच्या जाती बघूया. शब्दांच्या जाती. आता शब्दांच्या जाती म्हणजे काय? ज्या पद्धतीनं मनुष्य काम करत असतो, कुंभार जर आपण घेतला तर कुंभार मातीचं काम करतो, चांभार जो आहे तो चपला शिवायचं काम करतो, सोनार जो आहे तो दागिने बनवण्याचं काम करतो. ते जे काही व्यक्ती काम करतात त्या कामानुसार त्यांच्या जाती पाडलेल्या आहेत. तसंच या ठिकाणी सुद्धा हे जे शब्द आहेत, हे शब्द काय काम करतात व्याकरणामध्ये त्यानुसार त्या शब्दांच्या सुद्धा जाती पाडलेल्या आहेत. आता या शब्दांच्या जाती किती आणि कोणत्या हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या शब्दांच्या एकूण जाती आहेत 8. किती जाती आहेत? तर 8. आता या शब्दांच्या 8 जातीमध्ये 2 भाग पडतात बघा. त्यामध्ये पहिला भाग जो आहे त्याला आपण म्हणूया विकारी, त्यालाच सव्यय असंही म्हणतात. दुसरी जात आहे, दुसरा प्रकार आहे अविकारी, त्यालाच आपण काय म्हणतो? अव्यय. आता हे विकारी म्हणजे काय आणि अविकारी म्हणजे काय हे थोडक्यात समजावून घ्या. हा जो शब्द आहे ना विकारी, हा शब्द वैद्यक शास्त्रामधला शब्द आहे. म्हणजेच काय तर मेडिकल सायन्स मधला. पूर्वी ज्यावेळेस माणसं आजारी पडायची त्यावेळेस ते मी आजारी पडलो असं म्हणायचे नाही. काय म्हणायचे ते? विकार झालाय, मला काहीतरी विकार झालेला आहे. म्हणजे काय झालेला आहे तर आजार झालेला आहे. आता विकार होतो, आजार होतो म्हणजे नेमकं काय होतं तर आपल्या शरीरामध्ये काहीतरी बदल होत असतात. मग हे जे होणारे बदल आहेत या बदलाला विकार असं म्हटलं जातं. तसंच आता इथे शब्दांमध्ये सुद्धा बदल होतात, म्हणजेच शब्दाला सुद्धा विकार होतात. मग ज्या शब्दांना विकार होतात त्यांना म्हणायचं विकारी आणि ज्या शब्दांना विकार होत नाहीत त्यांना म्हणायचं अविकारी. आता या विकारीमध्ये आणि अविकारीमध्ये 4 अशा शब्दांच्या जाती आहेत, त्या आपण बघूया. ह्या शब्दांच्या जातीची नावं जी आहेत तुम्ही पूर्वी ऐकलेली असतील. आपण हे व्याकरण जे आहे ते पहिल्यापासून बघतो. त्यामध्ये पहिली आहे नाम, सर्वनाम, विशेषण, आणि पुढे आहे क्रियापद. हे शब्द तुम्ही ऐकलेले असतील. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. आणि अविकारीमध्ये आहे क्रिया विशेषण अव्यय, क्रिया विशेषण अव्यय. आता आपण आधीच सांगितले की या अविकारीतल्या सगळ्या जातींना आपण काय म्हणतो? अव्यय. क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, पुढे आहे उभयान्वयी अव्यय, उभयान्वयी शब्द बघा कसा लिहिलेला आहे ते लक्षात घ्या. उभयान्वयी अव्यय. आणि सगळ्यात शेवटचा आहे केवल 1 2 3 4 सॉरी थोडस नंबर चुकले तिथे आपले.
हा 5वा नंबर आहे, हा 6वा, हा 7वा आणि 8वा आहे केवल प्रयोगी अव्यय. अशा या शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. विकारी म्हणजे सव्यय, त्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, आणि अविकारी म्हणजे अव्ययमध्ये क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. ह्या झाल्या शब्दांच्या 8 जाती. आता या 8 जातींचा आपल्याला पुन्हा अजून खोलपणे अभ्यास करायचा आहे. या 8 जातींचे सुद्धा उपप्रकार आहेत आणि उपप्रकार आपण हे उदाहरणांसह व्यवस्थित बघणार आहोत. तर या शब्दांच्या जातीमधला सगळ्यात पहिला जो आहे तो प्रकार म्हणजे नाम. हा आता आपण इथे बघूया. नाम, नाम म्हणजे काय हे सगळ्यांना माहिती आहे. ठराविक एखाद्या वस्तूला, व्यक्तीला, प्राण्याला, ठिकाणाला ओळखण्यासाठी जे काही नाव दिलेलं असतं त्याला आपण नाम असे म्हणतो. व्याकरणाच्या भाषेत ही व्याख्या आपण सांगू शकतो की एखाद्या व्यक्तीला, प्राण्याला, वस्तूला, ठिकाणाला ओळखण्यासाठी जे नाव दिलेलं असतं त्याला आपण नाम असे म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय की नाव म्हणजे नाम. आता हा बोर्ड आहे, हा पेन आहे, हे सगळं आपण नावं दिलेली आहेत. वही, पुस्तक, समुद्र, डोंगर, नदी, हे सगळे त्यांना ओळखण्यासाठी आपण नावं दिलेली आहेत. जगातली अशी कोणतीही वस्तू नाही की ज्याला नाव नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीला नाव असतं आणि त्या सगळ्यांनाच आपण व्याकरणाच्या भाषेत नाम असं म्हणतो. पण आता या नामाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत, उपप्रकार आपण त्याला म्हणू शकतो. कोणते आहेत हे उपप्रकार? तुम्हाला नामाची व्याख्या आपण परत एकदा बघूया. एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, प्राण्याला, ठिकाणाला ओळखण्यासाठी जे काही नाव असतं त्याला म्हणायचं नाम. आता या नामांमध्ये मी आता सांगितलं की रमेश, सुरेश, उमा, महेश हे सगळे नाम आहेत. डोंगर, नदी, पर्वत, आकाश ही सुद्धा नामं आहेत. आता या नामाचे जे आहे त्या नामाचे सुद्धा 3 प्रकार आहेत. कोणते आहेत? त्यामध्ये बघा, सामान्य नाम, विशेष नाम, आणि तिसरं आहे भाववाचक नाम. सामान्य नाम हे जातीवाचक असतं. विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतं. कसं ते मी सांगते तुम्हाला. आणि भाववाचक नाम हे तर भाववाचकच असतं, मनातील भावभावना. जातीवाचक म्हणजे काय की एखाद्या ठराविक जातीतील सगळे गुणधर्म ज्या व्यक्तीमध्ये किंवा ज्या वस्तूमध्ये असतात त्याला आपण काय म्हणतो? जातीवाचक सामान्य नाम. समजा आपण कुत्रा म्हटलं, कुत्रा हा प्राणी प्रामाणिक आहे. कुत्रा हे काय झालं? सामान्य नाम. मग कुत्रा, गल्लीतला कुत्रा असेल, तुमचा एखाद्या डॉबरमॅन असेल, जर्मन शेफर्ड असेल, गावरान कुत्रा असेल, सगळ्या कुत्र्यांचे प्रकार जे आहेत ते सगळ्या कुत्र्यांचे प्रकार यामध्ये आले. ज्यावेळेस आपण फक्त कुत्रा हा शब्द वापरतो. कुत्रा हा प्राणी प्रामाणिक आहे. मग कुत्रा हे काय झालं? सामान्य नाम झालं. याच्या ऐवजी जर मी असं म्हटलं की मोती कुत्रा हुशार आहे. मोती हे काय झालेलं आहे? एका ठराविक कुत्र्याबद्दल मी बोललेलं आहे. म्हणजेच काय आहे? मोती हा माझ्या घरातला कुत्रा असेल, शेजारच्या घरातला कुत्रा असेल, पण मोती नावाचा जो काही एखादा ठराविक कुत्रा आहे त्या कुत्र्याबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्याला काय म्हणायचं? व्यक्तिवाचक विशेष नाम असं आपण म्हणतो. मग असंच याला अजून उदाहरण आपल्याला काय सांगता येतील? डोंगर, नदी,
शहर, आणि विशेष नामामध्ये मग डोंगर म्हटलं की ज्योतिबाचा डोंगर विशेष नाम झालं. नदी, गंगा नदी. शहर, पुणे शहर. म्हणजेच काय की कुत्रा, डोंगर, नदी, शहर हे सगळे जातीवाचक झाले, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, सामान्य नाम असं म्हणतो, की त्या जातींचा समावेश त्यामध्ये होतो. शहर म्हटलं की सगळ्या जाती शहराच्या त्यामध्ये येतील. नदी म्हटलं की सगळ्या नद्या, हे झालं सामान्य नाम. विशेष नाम ज्यावेळेस आपण ठराविक गंगा, ठराविक नदीबद्दल बोलतोय, पुणे ठराविक शहराबद्दल बोलतोय, ते काय झालं तर त्या ठिकाणी विशेष नाम झालेलं आहे. मग इथे सामान्य नाम आणि विशेष नाम याच्यामध्ये जो फरक आहे तो तुमच्या लक्षात आला असेल. आता पुढे राहिलं शेवटचं भाववाचक नाव. भाववाचक नाम म्हणजे काय की आपल्या मनातील जे काही भावना असतील, सुख असेल, दुःख असेल, आनंद असेल, शौर्य असेल, प्रेमळपणा असेल, हे सगळे जे तुमच्या मनातले भाव आहेत की ज्यांना आपण स्पर्श करू शकत नाही, डोळ्यांनी पाहू शकत नाही, असे हे सगळे भाव या भाववाचक नाम मध्ये येतात. प्रेमळ, रागीट, हे सगळे यामध्ये येत असतात. ओके. आता याच्यामध्ये जे आहे सामान्य नाम मध्ये अजून समूह, पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम सुद्धा येतं सामान्य नाम मध्ये. बघा, हे उपनाम, शब्दांच्या जाती, विकारी, त्यातलं नाम, नाम मध्ये पुन्हा सामान्य नाम, सामान्य नाम मध्ये पुन्हा पदार्थवाचक आणि दुसरा आहे समूहवाचक. आता हे पदार्थवाचक आणि समूहवाचक म्हणजे काय आहे? पदार्थवाचक म्हणजे यामध्ये काय येणार आहे? पदार्थ, दूध, दही, तूप, गूळ, साखर, हे सगळे पदार्थ. आणि समूहवाचक मध्ये काय? वर्ग, ग्रुप, फुलांचा गुच्छ, मुलांचा घोळका, हे सगळे जे आहेत ते समूहवाचक मध्ये येते. उदाहरण काय देऊ शकतो आपण याला? तूप, साखर, पदार्थवाचक, आणि याच्यामध्ये वर्ग, घोळका, या पद्धतीने. म्हणजे लक्षात आलं? शब्दांच्या जाती, त्यातला विकारी, त्यातला नाम, नामामध्ये पुन्हा सामान्य नाम, आणि सामान्य नाम मध्ये पुन्हा हे दोन प्रकार आहेत, पदार्थवाचक आणि समूहवाचक. पदार्थवाचक मध्ये तूप, साखर, दही, दूध हे जे काही सगळे पदार्थ आहेत ते पदार्थांची नावं येतात, आणि समूहवाचक मध्ये ग्रुप, घोळका, समूह, गुच्छ या प्रकारची नावं जी आहेत ती या ठिकाणी येतात. आता आपण पुढे जाऊया. पुढचा प्रकार जो आहे तो आहे, दुसरा प्रकार शब्दांच्या जातीतला, तो आहे सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय? आता आपण जे काय बघितलं ते झालं नाम. आता नामाच्या पुढचा भाग आहे तो म्हणजे सर्वनाम. आता सर्वनामामध्ये काय येतं तर सर्वनाम आणि त्याची गरज काय आहे हे आपण बघूया. की ज्यावेळेस आपण एखाद्या मुलाबद्दल बोलत असतो किंवा एखाद्या नामाबद्दल बोलतो, राम हुशार आहे, राम माझ्या घराशेजारी राहतो, राम रोज शाळेत जातो, राम नियमित व्यायाम करतो, असे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीबद्दल आपण बोलत असतो किंवा एखाद्या नामाबद्दल आपण बोलत असतो त्यावेळेस पुन्हा 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 त्याचं राम 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 हे नाव घेण्याच्या ऐवजी आपण काय करत असतो, त्या सर्वनामांचा आधार घेत असतो. म्हणजे आपल्याला सर्वनामाची व्याख्या काय सांगता येईल तर नामाचा पुनरुच्चार किंवा पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा वापरणे टाळण्यासाठी, नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी ज्या शब्दांचा आपण वापर करतो त्याला म्हणायचं सर्वनाम. बघा, परत एकदा मी व्याख्या सांगते.
नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी आपण ज्या शब्दांचा वापर करतो त्याला म्हणायचं सर्वनाम. मग आता ही सर्वनाम कोणती आहेत, त्यांचा उपयोग काय आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. व्याख्या पुन्हा एकदा लक्षात घ्या. नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आता पुढचा जो राहिलेला भाग आहे सर्वनाम, विशेषण आणि क्रियाविशेषण हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत नमस्कार.